नाशिकमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। घरोघरी श्री गणेश विराजमान झाले आहेत। नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनावेळी महिला भावुक झाल्याचं बघायला मिळालं। वर्षभर या दिवसाची आतुरतेने वाट बघत असल्याने त्यांचे डोळे पाणावले होते। या कुटुंबासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। वर्षभर गणेश भक्त ज्या दिवसाची वाट बघत असतात तो दिवस आज आलेला आहे। खरं तर गणरायाचं आगमन झालेलं आहे ना। आपण जर बघितलं तर गणेश भक्त जे आहे ते उत्साहात आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते घरी घेऊन जाताना दिसत आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि या बाल गोपालांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आपण या ठिकाणी बघू शकतो का कशा पद्धतीने खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर हा उत्सव आलेला आहे। खरं तर आज गणरायाचं विराजमान होणार आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी हे संपूर्ण कुटुंब एकत्र आलेलं आहे। आपण या कुटुंबासोबत संवाद साधणार आहे। खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय की परत गणपतीला आम्ही आमच्या घरी घेऊन चाललोय। आता 10 दिवस गणपतीची सेवा आम्हाला करायचा अनुभव मिळेल, खूप चांगलं वाटेल। सगळ्या मुलांना चांगली बुद्धी द्यावी अशी आम्ही गणपती बाप्पाकडे प्रार्थना करणार आहोत आणि गणपती बाप्पा हा आपल्या सगळ्यांच्या मनोकामना ह्या पूर्ण करतच असतो। फक्त भक्तिभावाने ते छान केलेलं असलं पाहिजे। वर्षभर आपण ज्याची वाट बघतो तो बाप्पा आज आपल्या घरी येतोय, याच्यामुळे डोळे खरं तर पाणावलेत। कारण आनंद अश्रू येते की बाप्पा आपण घरी घेऊन चाललोय, त्यामुळे खूप आनंदाचं वातावरण आणि खूप छान वाटतंय। मला एकदम मस्त वाटतंय आणि गणपती बाप्पाला जो प्रसाद देणार आहे तो खरं तर मी पण खाणार आहे। हे पूर्ण 10 दिवस अतिशय पॉझिटिव्ह असतात आणि आपण अतिशय आनंदात राहू शकतो आपली पूर्ण निगेटिव्हिटी विसरून। खरं तर हे कुटुंब आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाताना आपल्याला या ठिकाणी आनंदात आणि उत्साहात असल्याचं बघायला मिळतंय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।